उद्धव ठाकरेंनी देखील एक पत्रकार परिषद घेतली. त्यांची देखील भूमिका स्पष्ट आहे की या मुद्द्याला त्यांचा विरोध आहे. आपण सर्व पक्षीयांना सर्व मराठीजनांना आवाहन करणं स्वाभाविक त्यांचाही पक्ष आहे. तुम्ही त्याबद्दल काय सांगा? त्यांनाही आवाहन करा का? कारण एकच महाराष्ट्रातले राजकीय पक्ष म्हटलं आल्यानंतर ते पण आलेच ना, त्यांच्याशीही बोलणार, त्यांच्याही लोकांशी बोलणार, आमची माणसं त्यांच्याशी लोकांशी बोलणार. तुम्हाला आठवत असेल की ज्याच्यावरती इतके दिवस जे तुमचं जे चालू होतं ना सगळं, ते माझं वाक्य आपण लक्षात घ्या, कुठच्याही वादा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. हे तुम्हाला वाक्य तुम्हाला 6 तारखेला कळेल. मला असं वाटतं आम्ही बोलू ना, त्या विषयावरती बोलू. रविवार एवढ्यासाठी आहे, सगळ्यांना येणं सोपं जातं आणि सरकारला महाराष्ट्राची ताकदही दिसायला सोपी जाते. मी सहज काही 6 तारीख अशीच काही गंमत म्हणून निवडली नाहीये. रविवार आहे, शाळा बंद असतात, विद्यार्थ्यांना यायला शक्य होतं, पालकांना यायला शक्य होतं, इतर सगळ्यांनाच येणं शक्य होतं आणि म्हणून तो रविवार निवडलेला आहे. मला असं वाटतं आपण तेच बोलतोय. साहेब, स्वरूप काय असणार आहे? कारण यापूर्वी तर तुम्ही आझाद मैदानपर्यंत एक मोर्चा पायी काढलेला होता. गिरगावपासून आपण कसा मोर्चा निघणार आहे, कुठे जाणार आहे? मंत्रालय असेल, आझाद मैदान. आझाद मैदान. तुम्ही एक वाक्य आता बोललात की जे येणार आहे तेही मला बघायचं आहे, जे येणार नाहीये त्यांनाही मला बघायचं आहे. याचा थोडासा तुम्ही कोणाला इशारा देऊ पाहताय? काय सांगण्याचं तात्पर्य आहे? नाही, अनेक लोक ज्यावेळेला इतर तुमच्या माध्यमातून मराठी या विषयावरती बोलत असतात, कळलं का, पण ऐन मोक्याच्या वेळेला येत नाहीत, अशी लोक मला बघायची आहेत ना. मग त्याच्यामध्ये अनेक कलावंत पण असतील.